अपेक्षित होती त्याची घोषणा आता झालेली आहे आणि याचाही निकाल 4 मे रोजी आपल्या समोर येणार आहे। बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात, मात्र या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे। बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ती माहिती एबीपी माझाला दिली। ते राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता बिनविरोध निवडणुका होत आहेत का निवडणूक प्रत्यक्ष पार पडेल पाहणं महत्त्वाचं आहे। तर या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्टता येऊ शकते। सध्याची जी माहिती आहे त्यानुसार या दोन्ही ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता आहे, मात्र अजून स्पष्टता आलेली नाही। येत्या काही दिवसात यामध्ये क्लॅरिटी येऊ शकते। आणि बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होतीये। मतदान होईल 23 एप्रिलला, निकाल लागेल अर्थातच 4 मे रोजी। या तारखा आपल्या समोर आहेत, 23 एप्रिल आणि 4 मे। दरम्यान बारामतीमध्ये पोटनिवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाची अपडेट समोर येते, ती म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने इकडे उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय। गेल्या काही दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात संकेत देण्यात येत होते, मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच पवारांच्या राष्ट्रवादीने हा मोठा निर्णय घेतलाय। सुनेत्रा पवारांविरोधात पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही असं सूत्रांकडून कळतंय। अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार असणार आहेत हे आता जवळपास स्पष्ट आहे। दरम्यान एकीकडे शरद पवारांच्या पक्षाने जरी हा निर्णय घेतला असला तरी उमेदवार द्यायचा नाही, तरी या निवडणुकीमध्ये कदाचित एखादा उमेदवार विरोधात असू शकतो अशी शक्यता आहे। कारण धनगर समाजाने इकडे उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय तशी माहिती समोर येते। त्यामुळे ही निवडणूक मग बिनविरोध होणार की नाही या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। बारामती पोटनिवडणुकीत धनगर समाजाचा उमेदवार दिला जाऊ शकतो। बारामतीतील रुग्णालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव दिल्यानं धनगर समाजातून नाराजी व्यक्त होतीये। त्यामुळे नाराज असलेल्यांचा गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे, मात्र जर ती आमच्यावर लादण्यात आली तर ती लढण्यास आम्ही सज्ज आहोत असं म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस। बघूया। बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। आणि आता अन्य घडामोडी बघूया। बातमी अर्थातच येते ती गॅस संदर्भातली, कारण गेल्या काही दिवसांमध्ये खास करून व्यावसायिक गॅसवर ज्या पद्धतीने सगळं टेन्शन निर्माण झालेलं त्या संदर्भातली ही अपडेट आहे। बातमी अर्थातच आहे ती व्यावसायिक गॅस आणि त्यासोबतच पाईप गॅस या संदर्भात निर्माण झालेल्या चिंतेसंदर्भातली, त्याची अपडेट घेऊया।